शुभ सकाळ फ्रेंड्स. तर आम्ही चाललो आहे आता 120 वर्ष जुनं असं आपलं म्हसा फिश मार्केटमध्ये. तर या मार्केटमध्ये ओली मच्छी, सुकी मच्छी, विविध प्रकारच्या मिरच्या, किराणा मार्केट. तर चला बघूया आपण कसं आहे आपलं 120 वर्ष जुनं असं म्हसा मार्केट. आणि तुम्ही जर मानगाव श्रीवर्धन प्रवास करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल म्हसा मार्केटबद्दल. तर हा आहे आपला म्हसा मार्केट आणि हा रोड खूपच अरुंद आहे, त्यामुळे मोठ्या गाड्या आल्यावर प्रॉब्लेम होतो नेहमी. आणि या रोडला नेहमीच अशीच ट्रॅफिक असते जेव्हा मोठ्या गाड्या येतात, बस, एस-टी, कारण की खूप अरुंद रोड आहे. तर आता आपण पोचलोय म्हसा मार्केटमध्ये. तर चला बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळतंय म्हसा मार्केटमध्ये. मेन ग्रुप ह्या साईडला जायचं ना. तर आम्ही आधी चाललोय मिरची मार्केटमध्ये. तर इथे तुम्हाला विविध प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या असतील तर सगळ्या प्रकारच्या मिरच्या तुम्हाला इथे मिळतील. आपलं घरचं किराणा सगळं या मार्केटमध्ये एकाच लाईनमध्ये तुम्हाला सगळं मिळेल. तर इथे मिरची मार्केटच्या एंडिंगलाच आपलं फिश मार्केट चालू होतं, जिथे सगळ्या कोयने बसलेल्या आहेत, खेकडी आहेत, शिंपल्या आहेत. जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला माहीत असेल. आणि सगळी फिश खूप फ्रेश असते. आणि ते दर बुधवारी आपला मार्केट म्हसाचा मार्केट असतो मोठा दर बुधवारी, जिथे खूपच म्हणजे खरेदी करण्यासाठी खूपच लोक येतात. आणि पूर्वी ते विक्रेते आणि ग्राहक 40 ते 50 किलोमीटरवरून बाजारासाठी यायचे बैलगाडीतून. तर माझं तर गाव इंदापूर. तर आजोबांनी म्हणजे मी खूप ऐकलेलं आधी की म्हसा मार्केटबद्दल. तर सुक्या मच्छीसाठी तर खूपच फेमस असं हे मार्केट आहे. तर नावाने मी खूप आधीपासून ऐकायची म्हसा मार्केटला खूप फ्रेश सुकी मच्छी मिळते, ओली मच्छी मिळते. तर आज आम्ही आलो आहे ह्या म्हसा मार्केटमध्ये. तुम्हाला दाखवते सगळं म्हसा मार्केट कसं आहे. आणि सगळ्या या फ्रेश अशी मच्छी आहे ही, जी खायला सुद्धा खूपच टेस्टी लागते. आणि ते माकळ्यासुद्धा आहेत. जर तुम्हाला माकळा आवडत असतील तर खूपच टेस्टी लागतात सुक्या बनवल्या तर, त्या ओल्या माकळ्या. इथे फिश विकण्यासाठी सुद्धा खूप लांबून येतात. अलिबाग, बागमांडला, कोलमांडला, दिघी, आदगाव, श्रीवर्धन या ठिकाणाहून येतात फिश विकण्यासाठी, सुकी मच्छी विकण्यासाठी. आणि इथे तुम्हाला कटिंग करून सुद्धा फिश मिळते तिथल्या तिथेच मार्केटमध्येच.
मार्केट तर आता आम्ही चाललोय सुकी मच्छी बघायला आणि इकडचे या मार्केट मधले सोडे खूपच फेमस आहेत. सोडे म्हणजे सोडे आहेत कोळंबी सुकवलेली असते, हे सुके बोंबील, आंबाळी, सुकट, जवळा सुद्धा म्हणतात, तो कोलिमचा एक प्रकार आहे. आणि वाकट्या आमच्या इथे आमच्या घरी गावी बग्या म्हणायच्या. त्यांचा रस्सा कालवण खूपच टेस्टी लागतो. आजी बनवायची माझी, तर खूपच टेस्टी अशी सुकी मच्छी लागते. मला तर खूप आवडते. अजून आहे, आता संपेल तेव्हा परत येऊ. म्हणजे मला आठवतंय की आम्ही लहान असताना बैलगाडी होती, तेव्हा पूर्वी लोक बैलगाडी ठेवायचे कामं करण्यासाठी शेतीची वगैरे. तर आजोबांसोबत आम्ही जायचो इंदापूरच्या मार्केटमध्ये सुकी मच्छी घेण्यासाठी बैलगाडीतून. तर कोणी कोणी बैलगाडीतून प्रवास केले तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की खूपच मजा वाटते बैलगाडीतून प्रवास करण्यासाठी मातीच्या रस्त्यावरून. आता सगळीकडे सिमेंटचे रोड झालेत, त्यामुळे बैलगाडीचा वापरसुद्धा कमीच केला जातो. तिथे माणगाव, तळा, गोरेगाव, श्रीवर्धन तालुक्यातील लोकच नाही तर मुंबई शहरातून सुद्धा लोक येतात सुकी मासे खरेदी करण्यासाठी. तर खूपच फेमस असं हे मार्केट आहे. अलिबाग, बागमांडला, कोलमांडला, दिघी, आदगाव, श्रीवर्धन या ठिकाणाहून लोक येतात सुकी मच्छी विकण्यासाठी. आणि आता दिव्यागार, हरिहरेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी जी लोक येतात, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर येथून जे पर्यटनासाठी लोक येतात ते सुद्धा इकडची सुकी मच्छी घेऊन जातात. खूपच फ्रेश असते. आणि ही आहे ड्राय माकळी. मग अशी ओल्या माकळ्या बघितल्यात मार्केटमध्ये आणि ह्या आहेत सुक्या माकळ्या. इथे बुधवारच्या बाजारात हजारो टन सुकी मासळी विकली जाते. आहेत सोडे, संपल्यावर येऊ. तर या मार्केटमध्ये तुम्हाला सुके बांगडे, सुके सुरमई अशा विविध प्रकारची फिश तुम्हाला मिळेल. तर हे आहे आपलं फेमस असं 120 वर्षाहून जुनं असं म्हसळा मार्केट. तर कोण कोण म्हसळा मार्केटमध्ये आलंय, येऊन गेलंय, त्यांनी नक्की कमेंट करा. तर आम्ही आता बाहेर जातोय म्हसळा मार्केटमधून. तर या मार्केटमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं मिळेल. सुकी मच्छी, ओली मच्छी, कडधान्य, विविध प्रकारचे मसाले, मिरची, टोपल्या, सूप, मटकी आणि फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स सगळं या मार्केटमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. कोथिंबीर येते नाही, कुठे भेटेल ती बघा तिथे. रवी दादा
मी आता चालले चणी शेंगदाणे घ्यायला, कारण की मसाला मार्केटला स्टार्टिंगलाच बसलेले असतात चणे शेंगदाणे विकायला. चण्याचे स्टॉल आहे बघा तुम्ही. आणि इथे सुद्धा गरमागरम आपल्याला चणे शेंगदाणे, वाटाणे ज्यांना आवडत असतील, काळे वाटाणे म्हणा, तर सगळे कडधान्य तुम्हाला मस्त मिळतील गरमागरम. तर कधी मसाला मार्केटमध्ये आलात किंवा मसाला मार्केटने प्रवास करत असाल तर एकदा टेस्ट करून बघा की कसे लागतात चणे शेंगदाणे गरमागरम. खूपच छान आणि टेस्टी लागतात. तर मी आली कधी मसाला मार्केटमध्ये तर मी नेहमीच घेऊन जाते चणे शेंगदाणे खायला. पूर्वी कोणाचं मार्केटला आलं की चणे शेंगदाणे आणि वडापाव जे फिक्सच असायचं, ते घरच्यांसाठी घेऊन यायचे खाऊ म्हणून. तर माझे आजोबा तर मम्मी पप्पा कधी मार्केटला गेले तर हेच खाऊ आणायचे, चणे शेंगदाणे आणि गावचे वडापाव. खूपच टेस्टी लागतात. आता सगळं चिप्स, चॉकलेट, कॅडबरी आलं आहे, पण आम्ही वडापाव, चणे शेंगदाणेच खाल्लेत, जे अजूनही आम्हाला आठवतात आणि आठवणीने आजोबा आमच्यासाठी घेऊन यायचे. तर आता आम्ही आलो उसाचा रस प्यायला. आणि ते जास्त करून गावी असे घुंगरू लावतात उसाच्या गाडीला. खूप छान असा आवाज येतो, ऐकायला पण खूप छान वाटतं घुंगरांचा असा आवाज. आम्ही इंदापूर एस टी स्टँडला जेव्हा बसायचो तेव्हा तिथे सुद्धा बाहेर असंच उसाचा रसचं एक शॉप होतं, तर आम्ही नेहमी जायचो. खूप छान वाटायचं तो घुंगरांचा आवाज ऐकायला. आणि लहानपणी खूप वेगळं वाटतं असं बघायला की घुंगरांचा आवाज येतोय म्हणून. तर असं पूर्वीचे दिवस कधी कधी आठवतात. तर आता आम्ही ते उसाचा रस पितोय. आता मसाला फिश मार्केट फिरून फिरून दमलो म्हणून इथे उसाचा रस प्यायला आलो आणि 1.5 ग्लास मी उसाचा रस पिला, कारण की आईने मला पुन्हा अर्धा ग्लास उसाचा रस दिला. आणि मसाल्याचे वडापाव, समोसे खूपच फेमस आहेत, तर तुम्हाला ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलच्या सबस्क्राईबच्या पुढेच बेल आयकॉन आहे, ते क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.